हरिओम. श्री आत्माराम. माया निरूपण भाग 21. तो शिष्य म्हणे जी ताता. आता इथे ताता म्हणजे बाबा, वडील या अर्थाने बरं का. तो ताता कुणाला म्हणतो आहे? अर्थातच समर्थांना. तो शिष्य म्हणे जी ताता माया चाले स्वरूप सत्ता. अरे सत्ता तेची तत्वता माया जाण. आणि हे दुसरं जे आहे ना, अरे सत्ता तेची तत्वता माया जाण, हे सद्गुरू त्याला सांगतायत. आता शिष्य हुशार आहे. एखादं स्पष्टीकरण समजलं नाही तर लगेच प्रश्न विचारतो. आणि त्याने मध्येच प्रश्न विचारल्याचा गुरूंना रागही येत नाही. पुष्कळ वेळेला ऐकायला बसलेल्या श्रोत्यांना त्याने मध्येच काय भुणभुण लावली म्हणून राग येतो, पण गुरूंना राग येत नाही. गंमत आहे की प्रश्न विचारणाऱ्यांचा न विचारणाऱ्यांना राग का यावा? आता इथे समर्थ सांगतायत, बरं प्रश्न तरी कसा विचारावा की त्यातून काहीतरी ज्ञान मिळतं का, माझाही फायदा होतो आणि ऐकणाऱ्यांचाही फायदा होतो का. असा असेल तर एका कीर्तनकारांनी दृष्टांत सांगितला होता की एका गावामध्ये एक माणूस आणि कुणीही कीर्तनकार आता तिथे जायला घाबरायचा. त्यांनी सगळ्या कीर्तनकारांना एकच प्रश्न विचारायचा आणि तोही सगळ्यांसमोर की जो वाल्मिकी आहे ना, म्हणजे तो आधीचा रत्नाकर नाव आहे त्याचं, त्याच्या आईवडिलांचं नाव काय. आता जे जे कीर्तनकार गेले त्यांना असं सगळ्यांसमोर विचारलं तर त्यांची ततपप झाली. आणि मग आता कुणी त्या गावामध्ये कीर्तन करायला जायला धजतच नव्हतं. भीती वाटत होती की बापरे तिथे गेल्यावर तो प्रश्न विचारतो म्हणून. आता एका कीर्तनकारांना आमंत्रण आलं. ते बाकी सगळ्यांनी सांगितलं होतं, अहो नको नको म्हणे, तिथं एक माणूस आहे, तो काही प्रश्न विचारतो, असं करतो तसं करतो. ते म्हणाले बरं ठीक आहे ना म्हणे, मी बघतो म्हणे काय करायचं आहे तिथे गेल्यावर. आता हे गेले कीर्तनकार. नेहमीप्रमाणे कीर्तन झालं, सगळं झालं. सगळ्या लोकांच्या समक्ष त्या माणसाने प्रश्न विचारला. म्हणे तो रत्नाकर आहे, तो त्याचं वाल्या कोळी म्हणून नाव झालं, मग ते वाल्मिकी झाले, आणि त्यांच्या आईवडिलांचं नाव काय होतं. आता यांनी ताबडतोब सांगितलं की रत्नमाला आणि काहीतरी सुधाकर वगैरे असं काहीतरी सांगितलं. बरं इतक्या कॉन्फिडन्सने सांगितलं की रत्नमाला आणि सुधाकर काय बरोबर आहे का नाही. आता त्याला तरी कुठे माहिती होतं. मग तो आपला खाली मान घालून निघून गेला, कारण आत्तापर्यंत तो सगळ्यांना फसवत होता, घाबरवत होता, आणि खरं तर त्यालाच काही माहिती नव्हतं. आणि मग आपल्याला माहिती असेल, आपल्याला समजलं असेल तर प्रश्न विचारण्यामध्ये अर्थ आहे नाही का. पण हा शिष्य समर्थांचा मात्र हुशार होता. त्यांनी प्रश्न विचारला की हो हो म्हणायचा आणि परत म्हणायचा की माया चाले स्वरूप सत्ता. मग आता इथे समर्थ त्याला सांगतात, काय म्हणतात, अरे सत्ता तेची तत्वता माया जाणं. समर्थ सांगत आहेत, हे मायेचं स्वरूप मी सांगितलं. माया अशी आहे, माया तशी आहे, तीच माया बोलते, तीच माया हलते. तो शिष्य म्हणतो जी ताता. ताता म्हणजे वडिलांना म्हणाला ना. शिष्य आपल्या गुरूंना म्हणतो आहे, महाराज माया स्वरूप सत्ता असंच आहे ना. म्हणजे स्वरूपाची जी मूळ सत्ता आहे तिच्या आधारावर ही माया चालते ना. समर्थ चटकन पुढे म्हणाले, अरे सत्ता तेची तत्वता माया जाण. सत्तेची जाणीव झाली ना, सत्ता आहे असं वाटलं ना, हे दोन्ही मायाच आहे. सत्ता असणं निराळं आणि सत्ता आहे असं वाटणं निराळं. खूप अंतर आहे त्याच्यात. सत्ता आहे असं वाटण्यामध्ये कुणीतरी तिसरा गृहीत धरल्याशिवाय सत्ता आहे असं वाटण्याची जाणीव नाही. एक साधी गोष्ट आपण विचारात घेतली की मी आहे याची जाणीव मला कुणी विचारलं नाही तर असते का. मी आहे अशी भाषा आपण वापरतो का. मी आहे अशी भाषा वापरली नाही तरी मी असतो का नाही. मी आहे असं जेव्हा मी बोलतो तेव्हा कुणीतरी तिसरा
विचारणारा आहे असं गृहीत धरून बोलतो. हल्ली फार दिवस असे चांगले नाही आहेत. त्याच्यामुळे आम्हाला काय करावं लागतं, भर दुपारच्या वेळेस कुणीही कशाही पद्धतीचे लोक, मग त्या स्त्रिया असो पुरुष असो, कुणी भटकत येतात आणि मग काय वेगवेगळे प्रयोग करतात. काहीतरी धूळ फेक, काहीतरी हे फेक, काहीतरी वास देतात, हुंगायला देतात. मग ते बेशुद्ध होणार कोणीतरी आणि मग ते त्यांच्या घरातलं सगळं लुटून नेणार वगैरे असे प्रकार चाललेले आहेत. त्यामुळं सगळेजणं काय करतात की घराची दारं कडेकोट बंदोबस्त करून ठेवतात. आता येणारा दारावर थाप मारतो. सामान्यतः जर बायको सावध असली तर येणाऱ्याच्या पावलावरून सुद्धा कोण आहे हे तिला कळतं. पण ती तशी जर नसली किंवा अशी डुकली लागते पुष्कळ वेळा, म्हणून त्यानं थाप मारली तेव्हा ती जरा कडक शब्दात विचारते, कोण आहे? हाही ओरडून म्हणतो, मी आहे. आता हा कोण आहे हो? हा मी आहे असं म्हणाला ना, मग मी आहे का म्हणाला? तर कोण आहे असं विचारल्यामुळे तो हा म्हणाला की मी आहे. म्हणजे कोण आहे असं विचारणारा दुसरा कोणी आहे, म्हणून याला सांगावं लागलं मी आहे. बरं, मी आहे म्हणत जिना चढला का? नाही. कोण आहे विचारलं तेव्हा मी आहे असं सांगितलं. तर एवढंसुद्धा आधी आवाजाची चांगली ओळख पटली म्हणजे पटतं, नाहीतर मी म्हणजे कोण? आणि हाच प्रश्न म्हणजे सगळ्या ग्रंथांचा सार नाथ महाराजांनी आपल्या सद्गुरूंना विचारलेला. मी कोण कोठील कुठे मज लागी जाणे, काहे जगात घडले मम साच येणे, याचा विचार करिता शिणलो दयाळा, सांगून ते सुखी करा मज स्वामी राया. सद्गुरुनाथ महाराज की जय. तर हा मी कोण असंही विचारलं जातं. आपल्या मैत्रिणीला जरा घरात थांबायला सांगितलं आणि ती बायको जर समजा काही आणायला बाहेर गेली, त्याच वेळी नेमकी ती बाहेर गेली आणि तिचे मिस्टर घरी आले. आता तिच्या परिचयाचा हिच्या आहोचा आवाज नसतो ना, मग तिने विचारलं कोण आहे? अर्थातच हा काय म्हणाला, मी म्हणल्यावरही तिला कळेलच का हो? नाही ना, कसं कळेल? म्हणून समर्थ म्हणतात, बाबा रे, तू जे स्वरूप सत्ता म्हणतोस ना, ते सुद्धा कुणीतरी दुसरा गृहीत धरल्याशिवाय प्रत्ययाला येत नाही. तेव्हा स्वरूप सत्ता ही सुद्धा मायाच आहे. नुसतं असणं नव्हे जाणवणं, नुसतं असणं नव्हे दिसणं, नुसतं असणं नव्हे भासणं. हे भासणं, दिसणं, जाणवणं आहे ते कोणत्याही माध्यमात, कोणत्याही अवस्थेचं हो, शेवटी ते मायेचंच रूप आहे. म्हणूनच शिष्य आपल्या सद्गुरूंना पहिल्यांदी ताता ही उपमा देतो. म्हणून तो शिष्य म्हणे जी ताता, माया चाले स्वरूप सत्ता. त्याच्या या शंकेचं निरसन सद्गुरू कसं करतात? अरे, सत्ता तेची तत्वता माया जाणं. सत्ता आहे वाटणं तीही मायाच आहे, आणि सत्ता नाही वाटणं तीही मायाच आहे. सत्ता असणं निराळं आणि ती आहे हे वाटणं निराळं. तिच्या आहेचा जो विचार आहे ती मायाच आहे. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.